श्री स्वामी समर्थ। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आज हम लोग आए हैं श्री स्वामी समर्थ मठ गावदेवी पाड़ा पनवेल में। ये मठ पनवेल स्टेशन से और बस डेपो से 5 से 10 मिनट की दूरी पे है। आप यहाँ पे ऑटो से या चल के भी आ सकते हैं। इस मठ के अधिपति परम पूज्य श्री सुधाकर उर्फ भाऊ घरत है। इस मठ में प्रवेश करते ही एक अलग सी अनुभूति आती है। यहाँ का वातावरण मंगलमय और शांत है। यहाँ आते ही सबकी थकान दूर हो जाती है। जब हम मठ में बैठ के स्वामी जी का स्मरण करते हैं, साक्षात स्वामी जी हमारे आसपास है और उनकी नज़र हमारे ऊपर है, ऐसा लगता है। हम स्वामी जी के भक्ति में लीन हो जाते हैं और हमें साक्षात्कार हो जाता है। यह हर गुरुवार को स्वामी जी की पालकी निकाली जाती है और यह पालकी बड़े ही भक्तिमय से होती है। भजन, कीर्तन, स्वामी जी का जप आदि इस पालकी में होता है। तो चलो हम भी शामिल हो जाते हैं इस पालकी में। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ, दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, बोलो रघुपति राघव राजा पावन सीताराम, सीताराम सीताराम जय सीताराम। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, राधे गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद। श्री श्री 1008 श्री महंत सुधाकर दास जी महाराज, इनका 16 मई 2025 को श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहरा हुआ। तो चलो हम थोड़ा उनसे ही स्वामी जी के बारे में जान लेते हैं। भक्त अथवा शिष्य मला भाऊ म्हणून आत्मा नुकताच एक सोहळा झाला। मला एक पदवी बहाल करण्यात आली।
108 महंत सुधाकरजी महाराज म्हणून नाम संबोधन करण्यात आले. स्वामींचे मठ स्वामी समर्थ जेव्हा गेले त्यावेळेला म्हणाले होते का 108 वर्षांनी पुन्हा येईल आणि 108 वर्षांनंतर स्वामी समर्थांची जी घोडदौड आहे म्हणजे घराघरातनं स्वामींची कीर्ती गायली जाते, भक्ती केली जाते, त्याला कारण आहे स्वामी समर्थांनी सांगितलं तुम्ही पुन्हा येईल आणि पुन्हा ते आल्याचं हा हे पावती आहे की पुन्हा ते आलेत जनसामान्यामध्ये भक्तांमध्ये म्हणून एवढा भक्ती मार्ग जोरात स्वामींचा वाढलेला आहे. पण आजकाल काय झालंय स्वामी समर्थ असताना स्वामी समर्थांना सोळं नव्हतं किंवा स्वामी समर्थ सोळं मानत नव्हते. पण आज जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे जागा वळखवण्यासाठी अथवा अर्थसहाय्य निधी उभे करण्यासाठी मठ बांधला जातो. एक फ्रेम ठेवतात, एक पादुका, विषय संपला, मठ तयार झाला. पण स्वामींनी तुम्हाला दृष्टांतामध्ये असं काही सांगितलंय का माझा मठ बांध? स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये तुम्ही काय तुमचं आयुष्य घालवलं का? स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये तुमचं कुटुंब कधी होतं का? या अनेक प्रश्न आहेत. तसं नसताना फक्त अर्थावर डोळं ठेवून आणि आपलं इच्छित मनोगत साध्य करण्यासाठी लोक आज मोठं बांधतायत. पण स्वामी तिथं असायला पाहिजेत. भक्तांचा स्वामी आहे, महाराज लोकांचा स्वामी नाहीये. भक्तांचा स्वामी ज्यावेळेला स्वामी समर्थ अक्कलकोट कोटमध्ये होते तेव्हापासून त्यांनी सांगितलेलं जे आहे का मी भक्तामध्ये असतो, भक्तामध्ये नांदतो, भक्तामध्ये विराजमान होतो, तसं आज पण स्वामी भक्तांमध्ये आहे. पण आमची महाराजगिरी आम्ही चालवली नाही तर तुम्ही काय म्हणाल माहिती का? हा कसला महाराज, कुठ कधी भेटतो, कुठे उभा राहतो, कोणी पाया पडतो. स्वामी समर्थ आणि भक्त एकरूप आहेत म्हणून तर स्वामी समर्थांचं मंदिरामध्ये स्वामी समर्थांना जेलमध्ये कोंडून ठेवू नका, भक्तांच्या त्यांना सान्निध्यात आणा म्हणून इथे कुठेही स्पर्श केला बंधनं नाहीत. स्वामी समर्थ भक्तांचे आहेत, आमचे नाही. आम्ही जे सेवेकरी आहोत आणि सेवेकरी राहण्यामध्ये मजा आहे. कारण का सेवेकरी असू तर आमच्याकडे नित्य उपासना होईल आणि महाराज झालो का आम्ही पालगाव झोपायला गेलोच, कारण मग उपासना खुंटे. कळलं का? स्वामी समर्थ कळणं फार कठीण आहे. कमीत कमी सहस्त्र जन्माला यावं लागेल तेव्हा स्वामी समर्थ कळतील. जे आम्हाला नाही कळले ते ह्यांना काय कळतील? कारण त्यांचं एक एक वाक्य, एक एक शब्द आणि एक एक सेकंद अनेक रूप घेतात, अनेक लीला करतात, अनेक शहरामध्ये असतात, अनेक ठिकाणी भ्रमण करतात. त्यांना बांधायचे कसे काय आणि त्यांना शब्दात पकडायचे कसे काय? ही माणसाची एक मोठी गैरसमज आहे का माझ्याकडे स्वामी आहेत, मी आहेत म्हणून स्वामी आहेत, मी दिलेला जो हे आहे भक्ती मार्ग तो साऱ्यांना मान्य आहे नाही. लोकांना पर्याय नाही म्हणून या मठात तुमच्या लोक येतात. कळलं का? इतर मठ झाले कुठले तर लोक येणार नाहीत. कशाला येतील? पण काय एकेका शहरामध्ये 4-4, 5-5 मठ हवीत कशाला? त्यामध्ये बरं त्यातनं घडले किती ते सांगा. जर 50 वर्ष किंवा 25 वर्ष तुमच्या मठाला झाले असतील तर एक तरी साधक घडलेला दाखवा मला का हा साधक घडला. नाही तर आम्हाला चॅलेंज करा, आमचे 10 साधक उभे करतो जे माझ्यासारखे असतील. उगाच काहीतरी करायचं आणि काय मठ स्थापन करायचं आणि आम्ही स्वामी भक्त आहोत मिरवाचं काय अर्थ नाहीये. ते स्वामींनी स्वीकारलं पाहिजे ना आम्हाला. आम्ही स्वामींना स्वीकारून काय फायदा आहे? जनतेला सांगण्यासाठी फक्त होईल ते. पण स्वामींनी आम्हाला स्वीकारलं का? नाही. कारण आमचा डोळा कुठल्या पेटीवर किती येतोय रोज, किती भक्त. मग काय हो हवन करा 50 रुपयाची होती. मग काय माळ घ्या आमच्याकडनं 150 रुपयाची माळ 20 रुपयाला मिळते मार्केटमध्ये. घ्या पुस्तकं त्यांचीच विकत, त्यांचीच औषधं, त्यांचंच सगळं. अरे का धंदा मांडलाय का स्वामींच्या नावावर? कशासाठी पाहिजे खेळ? बंद करा. करणं म्हणून ते सांगतो. तुम्ही अनेक मठामध्ये फिरत असाल, तुम्ही
क्लिप तयार करता तुम्हाला अनुभव आला असेल मठाचा. पाऊल मठामध्ये ठेवल्यानंतर एक चैतन्य उभं राहिलं पाहिजे, तिथे स्वामींचा वास आहे समजायचा. आणि म्हणून स्वामी समर्थांना अखंड शरण जा, बाकी काहीही करू नका. होम हवन नको, पोथी पुराण नको, काही नाही. अखंड चिंतन नामस्मरण करा. प्रातकाळी उठा पहाटे आणि त्यांचं चिंतन करा, नामस्मरण करा. स्वामी निश्चित फळ देतील. स्वामींची कृपा निश्चित भक्तावर होईल. आणि हा घेतलेला आम्ही अनुभव आहे म्हणून कथन करतो, वाऱ्यावरच्या गोष्टी नाहीत. स्वामी समर्थ.